नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रश्नपत्रिका विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एकूण 90 प्रश्न, 90 गुण, एक प्रश्न 1 गुणासाठी असेल आणि 90 मिनिट टाईम असेल. जसे की तुम्हाला एक्झामला याच रीतीने असेल आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे, ती IBPS पॅटर्न थ्रू काढलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल की जी लातूर DCC बँकेची एक्झाम झालेली आहे, तिथे एवढे-एवढे मोठाले प्रश्न आलेले होते मित्रांनो, ठीक आहे. तर त्या अनुषंगाने आपण ही पत्रिका काढलेली आहे एकदम डीप हार्ड लेव्हलची, ठीक आहे. तर प्रश्न पहिला आहे, एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपात मागील 3 वर्षात सातत्याने वाढ झाली, ठीक आहे. सातत्याने वाढ झाली. मात्र त्याच कालावधीत थकीत कर्ज, प्रोव्हिजनिंग रिक्वायरमेंट, ठीक आहे आणि रिकव्हरी कॉस्ट यामध्ये वाढ झाली. व्यवस्थापनाने केवळ कर्जवाटप वाढत असल्याच्या आधारावर बँकेची कार्यक्षमता सुधारत असल्याचा निष्कर्ष काढला. ठीक आहे. आणि खालीलपैकी कोणता निष्कर्ष सहकारी बँकेच्या आर्थिक आरोग्याचे अधिक योग्य मूल्यांकन करतो? ठीक आहे. तर ऑप्शनमध्ये पहिला आहे, कर्ज वाटप वाढत असल्याने बँकेची कार्यक्षमता निश्चितपणे सुधारली आहे. ठीक आहे. आणि ऑप्शन 2 आहे, कर्ज वाटपातील वाढ हीच बँकेच्या नफाक्षमतेची अंतिम कसोटी आहे. तर मित्रांनो याचा ॲन्सर आहे बी. कर्ज वाटपातील वाढ हीच बँकेच्या नफाक्षमतेची अंतिम कसोटी आहे. ठीक आहे. तर अशा रीतीने मी तुम्हाला डायरेक्ट प्रश्नाचा ॲन्सर सांगणार आहे. तुमचं जास्त टाईम वेस्ट करणार नाही. ठीक आहे. आणि तुमची एक्झाम लवकरच होणार आहे. आपल्याकडे रिव्हिजन नोट्स आहेत, त्याच्याबद्दल समोर बोलूयाच. प्रश्न दुसरा, एका सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत मोठ्या भागभांडवल असलेल्या काही सदस्यांनी त्यांच्या भागभांडवलाच्या प्रमाणात अधिक मतदान अधिकार देण्याचा प्रस्ताव मांडला. प्रस्तावाच्या समर्थनार्थ ज्याची आर्थिक गुंतवणूक अधिक, त्यांच्या निर्णयावर अधिक अधिकार असावा, असा युक्तिवाद करण्यात आला. सहकार्याच्या मूलभूत लोकशाही तत्त्वाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक योग्य आहे? तर ठीक आहे, हे सिच्युएशन बेसवरती प्रश्न आहे मित्रांनो आणि असेच प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. इतर YouTubeवर तुम्हाला डायरेक्ट काय रिव्हिजन काय क्विजच्या नावावरती फक्त वन लाइनर द्यायले आणि फॅक्चुअल डाटा द्यायले. मित्रांनो, ते अगोदरचं काळ गेलं आता. ठीक आहे, असे प्रश्न येतात. तर याचा ॲन्सर आहे बी. सहकारी संस्थेचे लोकशाही स्वरूप सदस्याच्या भांडवली योगदानापेक्षा सदस्यत्वाच्या तत्त्वावर आधारित आहे. कशावरती? तत्त्वावरती, सदस्याच्या तत्त्वावरती. ठीक आहे, भाग भांडवलापेक्षा. तर आपल्या रिव्हिजनमध्ये नोट्समध्ये हे संपूर्ण प्रश्न कव्हर केले गेलेले आहे मित्रांनो, हे संपूर्ण डाटा आणि त्याच रिव्हिजन नोट्समधनं हे प्रश्न काढलेले आहे. तुम्ही जर रिव्हिजन नोट्स वाचले असेल तर तुम्हाला हे सर्व ॲन्सर येत असेल. ठीक आहे. आणि प्रश्न तिसरा आहे, एका प्राथमिक कृषी पतसंस्थेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित केले, मात्र कर्जाच्या अंतिम वापराचे परीक्षण करण्यात आले नाही. काही कर्जदारांनी कर्जाचा वापर कृषी उत्पादनाऐवजी इतर कारणासाठी केला आणि पुढे कर्जाची परतफेड विलंबित झाली. या परिस्थितीत सहकारी पतव्यवस्थेतील कोणत्या प्रक्रियेतील कमतरता सर्वाधिक गंभीर मानली जाते? तर ऑप्शन आहे बी. इन यूज मॉनिटरिंग अँड क्रेडिट सुपरविजन. ठीक आहे. तर आपल्याकडे रिव्हिजन नोट्स आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं. थोडक्यात तुम्हाला डेमो दाखवत आहे मित्रांनो. तुम्ही नक्कीच बघा आणि समोर आपण प्रश्न बघणारच आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याकडे सांगली DCC बँकेची रिव्हिजन नोट्स आहे. याच्यामध्ये ऑल सब्जेक्टमध्ये तुमचे जेवढे पण हे आहे सब्जेक्ट सिलॅबसला, त्याच्यामध्ये ऑल सब्जेक्ट आले. ठीक आहे. आणि या सर्व सब्जेक्टच्या रिव्हिजन नोटमध्ये क्वेश्चन तर असणार, MCQ तर असणार, पण इन डिटेल्स जसं बुक्समध्ये किंवा नोट्समध्ये असतं, तशा रीतीने आपण टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड आणि IBPS पॅटर्ननुसार काढलेली आहे सर्व सब्जेक्ट्सच्या आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे त्यामधूनच काढलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की रिव्हिजन नोट्स कशा आहे आपल्या. ठीक आहे. आणि तुम्हाला टेस्ट सिरीज पण मिळणार. ठीक आहे. आणि MCQ क्वेश्चन बँक पण मिळणार. तर हे सर्व ₹250 मिळणार आहे तुम्हाला आणि आपण याची एवढी गॅरंटी देत आहोत की तुमचं रिझल्ट नाही आला मित्रांनो, ठीक आहे,
तर जे हे तुम्ही ₹250 पेमेंट कराल, ते तुम्हाला परत रिफंड मिळेल. आपण 100% रिझल्टची गॅरंटी देत आहोत. ठीक आहे. गॅरंटी का देत आहोत? कारण की आपल्या नोट्समधनं मतलब रिझल्ट तेवढा आहे मित्रांनो. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं पण आहे मुलांचा रिझल्ट आलेला आहे ते. ठीक आहे. तर या जर नोट्स तुम्हाला लागत असेल, तर हा फोनपे नंबर दिला आहे खाली याच्यावरती पेमेंट करा ₹250 आणि याच नंबरवरती WhatsApp करा. तुम्हाला 5 मिनिटात मिळून जाईल. तुम्हाला थोडक्यात म्हणजे थोडं डेमो दाखवत आहे समोर नोट्सचं आणि समोर प्रश्न बघूयाच. तर मित्रांनो, ही सहकार या विषयाची नोट्स आहे. आपण काय केलेलं आहे, जास्त वेटेज कोणते-कोणते सहकार आणि बँकिंग. ठीक आहे. सहकार आणि बँकिंग हे 2 सब्जेक्ट तुम्हाला जवळपास म्हणजे 40 मार्कासाठी विचारणार आहे, 20-20 मार्कासाठी. ठीक आहे. तर त्याची इन डिटेल्स म्हणजे खूप सारं डिटेल्समध्ये तुम्हाला इंडेक्स दाखवतो. ही सहकाराची 126 पेजेसची नोट्स आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि रिव्हिजन फास्ट होऊन जाते. ठीक आहे. कारण की आपण स्पेस जास्त दिलेला आहे. ही अनुक्रमणिका आहे सहकारची. तर तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपण संपूर्ण कन्सेप्च्युअल, फॅक्च्युअल डाटा आणि व्यवस्थित काढलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्याखाली तुम्हाला MCQ पण दिलेलं आहे. हे अशा रीतीने बघू शकता. ठीक आहे. काही टॉपिक छोटे आहे, काही टॉपिक मोठे आहे. त्या रीतीने आपण काढलेलं आहे. तर अशा रीतीने या नोट्स आहे मित्रांनो. नक्कीच तुम्ही घ्या. तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये फायदा होईल. ठीक आहे. आणि अशाच रीतीने सर्व नोट्स आहे. क्वेश्चन बँक पण मिळणार आणि तुम्हाला याच्यामध्ये प्रश्नपत्रिका पण मिळणार आहे सर्वांसाठी. जसं की आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत तसं. चला आता समोर क्वेश्चन बघूया. तर प्रश्न 4था बघूया. खालील विधानाचा विचार करा. ठीक आहे. तर सहकारी संस्थेची आर्थिक वाढ आणि आर्थिक सुदृढता या 2 संकल्पना समान असतात. ठीक आहे. दुसरा आहे ठेवी आणि कर्ज वाटप वाढले तरी ॲसेट क्वालिटी खराब असल्यास संस्थेची वास्तविक आर्थिक स्थिती कमकुवत असू शकते. ठीक आहे. तिसरा ऑप्शन आहे NPA, रिकव्हरी, कॅपिटल ॲडिक्वेसी ठीक आहे आणि लिक्विडिटी यांचा संयुक्त विचार केल्यास बँकेच्या आर्थिक स्थितीचे अधिक वास्तव चित्र मिळते. ठीक आहे. तर याचा ॲन्सर आहे मित्रांनो सी ऑप्शन क्रमांक 2 आणि 3 बरोबर आहे. तर ठीक आहे. क्वेश्चनवरती अतिरिक्त माहिती मिळाली असेल. ठीक आहे. प्रश्न 5वा एक सहकारी बँकेने एका विशिष्ट कृषी क्षेत्रातील कर्जदारांना मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले. त्या क्षेत्रात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि एकाच कालावधीत अनेक कर्ज खाती अनुत्पादक होऊ लागली. ठीक आहे. तर या परिस्थितीमध्ये बँकेने भविष्यात अशा प्रकारचे जोखीम कमी राखण्यासाठी कोणती रणनीती स्वीकारली म्हणजे स्वीकारणे अधिक योग्य ठरेल. ठीक आहे. तर त्याचा ऑप्शन क्रमांक आहे त्याच क्षेत्रातील कर्ज वाटप आणखी वाढविणे. ठीक आहे. बी क्रेडिट पोर्टफोलिओ आणि डायव्हर्सिफिकेशन आणि रिस्क कन्सेंट्रेशन ठीक आहे कन्सन्ट्रेशन नियंत्रण ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हा ॲन्सर आहे मित्रांनो. रिस्क कन्सन्ट्रेशन नियंत्रण ठीक आहे. नेक्स्ट बघूया. सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील एका संचालकाचा स्वतःच्या संबंधित संस्थेला मोठ्या कर्जाची मंजुरी देण्याच्या निर्णयात थेट आर्थिक हितसंबंध असणे आहे. संबंधित संचालकाने हा हितसंबंध सभेपासून लपवून निर्णय प्रक्रियेत मतदान केले. या प्रकारात सहकारी प्रशासनाच्या दृष्टीने सर्वात गंभीर बाब कोणती आहे बरं? तर ऑप्शन क्रमांक सी याचा ॲन्सर असेल. ठीक आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अँड गव्हर्नन्स फेल्युअर. ठीक आहे. तर मित्रांनो माझी थोडी तब्येत खराब आहे. तर थोडं वाचताना थोडं गळा प्रॉब्लेम येते, सर्दी झाली आहे. त्याच्यामुळं काही शब्द वाचताना थोडा प्रॉब्लेम होत आहे. तर समजून घ्या. प्रश्न क्रमांक 7वा. एका DCC बँकच्या शाखेने कर्ज मंजुरीपूर्वी कर्जदाराची आर्थिक क्षमता, परतफेडीचा इतिहास आणि तारण यांची तपासणी केली. मात्र कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाचा वापर मंजूर उद्देशानुसार होत आहे की नाही याचे कोणतेही परीक्षण केले नाही. या प्रक्रियेत खालीलपैकी कोणता टप्पा अपुरा राहिला? ठीक आहे. तर डायरेक्ट मी ॲन्सर सांगत आहे मित्रांनो. शेअर कॅपिटल असेसमेंट. ठीक आहे. प्रश्न 8वा बघूया मित्रांनो. सहकारी संस्थेतील सर्वसाधारण सभेने संचालक मंडळाला
संस्थेच्या दीर्घकालीन धोरणात्मक निर्णयासाठी अधिकार दिले. त्यानंतर संचालक मंडळाने दैनंदिन कार्यालयीन कामकाजातील प्रत्येक छोट्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. ठीक आहे. सुशासनाच्या दृष्टिकोनातून ही परिस्थिती कोणत्या समस्येकडे निर्देश करते? तर ऑप्शन क्रमांक ए, डिलिगेशन ऑफ ऑथॉरिटीचा अभाव. ठीक आहे. प्रश्न समोरचा बघू. 9. खालीलपैकी कोणता पर्याय सहकारी पतसंस्थेतील क्रेडिट डिसिप्लिनचे सर्वाधिक व्यापक वर्णन करतो? तर आन्सर असेल बी, कर्जाचा योग्य वापर, वेळेवर परतफेड. ठीक आहे. योग्य कर्ज मूल्यांकन आणि सातत्यपूर्ण निरीक्षण हे आन्सर आहे. ठीक आहे. 10वा प्रश्न बघूया. एका सहकारी संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल समाधानकारक असला तरी संस्थेच्या व्यवस्थापनात निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता, हितसंबंधाचा संघर्ष आणि सदस्यांच्या माहितीच्या अधिकाराबाबत गंभीर त्रुटी आढळल्या. या परिस्थितीत खालीलपैकी कोणता निष्कर्ष सर्वाधिक योग्य आहे? तर ऑप्शन क्रमांक सी हा उत्तर आहे मित्रांनो. आर्थिक अनुपालन समाधानकारक असले तरी गव्हर्नन्स आणि ट्रान्सपरन्सी स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे. ऑप्शन क्रमांक सी आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 11वा. एका सहकारी बँकेच्या ठेवीमध्ये मोठी वाढ झाली, परंतु त्याच वेळी बँकेने दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात निधी अडकवला. ठीक आहे. दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये अल्पकालीन ठेवीच्या परतफेडीची मागणी अचानक वाढल्यास कोणता धोका निर्माण होऊ शकतो? ऑब्व्हियसली बँकेकडे जर दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये पैसे अडकवला आणि अल्पकालीन कर्ज ठेवीच्या म्हणजे परतफेडीची मागणी अचानक वाढली तर रिस्क वाढेल. ठीक आहे. तर ऑप्शनमध्ये आहे मार्केट रिस्क, लिक्विडिटी रिस्क, ऑपरेशनल रिस्क आणि रेप्युटेशन रिस्क. तर लिक्विडिटी रिस्क हा ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यांच्याकडे पैसाच अपुरा पडेल ना. तर बी हा आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. खालील मित्रांनो तुम्हाला प्रश्न कसे वाटत आहे हे कमेंट करून सांगा आणि आन्सर पण सांगत जा. ठीक आहे. आणि तुमच्या परीने तुम्ही सोडण्याचा ॲक्युरेट आन्सर देण्याचा पण प्रयत्न करा. ठीक आहे. हे तुमच्यासाठीच खास म्हणजे लवकरच एक्झाम होणार आहे म्हणून एवढा मेहनत करून काढलेला आहे. तर लाईक, फॉलो आणि म्हणजे लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. याची किंमत फक्त एवढीच राहील की लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. ऑप्शन 1 सहकारी संस्थेचा सभासद हा केवळ ग्राहक नसून संस्थेच्या मालकी आणि लोकशाही व्यवस्थापनाचा भाग असतो. दुसरा सदस्याचा सक्रिय सहभाग कमी झाल्यास सहकारी संस्थेच्या लोकशाही स्वरूपावर परिणाम होऊ शकतो. तिसरा भाग भांडवल वाढले म्हणजे सदस्याचा लोकशाही सहभाग आपोआप वाढतो. तर योग्य पर्याय निवडा. तर 2 आणि 3 हे ॲक्युरेट आन्सर आहे मित्रांनो. सॉरी 1 आणि 2. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हा राईट आन्सर आहे आज. समोर बघूया 13वा प्रश्न. एका DCC बँकमध्ये एखाद्या कर्ज खात्यातील थकीत रक्कम वाढत आहे. ठीक आहे. परंतु खाते अद्याप पूर्णपणे अनुत्पादक वर्गात गेलेले नाही. म्हणजे NPA म्हणून त्यांना गणलेलं नाही. नॉन परफॉर्मिंग ॲसेट. ठीक आहे. शाखा व्यवस्थापकाने खाते अजून NPA झालेले नाही. त्यामुळे कोणतीही विशेष कारवाई आवश्यक नाही असा निर्णय घेतला. आधुनिक क्रेडिट रिस्क मॅनेजमेंटच्या दृष्टीने हा दृष्टिकोन ठीक आहे का चुकीचा आहे? तर कर्ज खात्याचे निरीक्षण फक्त लेखापरीक्षण करतात. ऑप्शन क्रमांक सी राईट आन्सर. ठीक आहे. प्रश्न 14वा. एका सहकारी संस्थेत सदस्य संख्या मोठी आहे परंतु सर्वसाधारण सभेला सदस्याची उपस्थिती अत्यल्प आहे. ठीक आहे. आणि महत्त्वाचा निर्णय काही मोजक्या व्यक्तीकडूनच घेतला जात आहे. सहकाराच्या मूलभूत तत्त्वाच्या संदर्भात या परिस्थितीचे सर्वाधिक योग्य विश्लेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक बी राईट आन्सर. प्रत्यक्ष सदस्य सहभाग कमी असल्यामुळे डेमोक्रेटिक मेंबर कंट्रोल कमकुवत होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. नेक्स्ट. एका सहकारी बँकेच्या कर्ज पोर्टफोलिओमध्ये
मोठ्या कर्जदाराचा वाटा सातत्याने वाढत आहे. बँकेचा एकूण नफा वाढत असला तरी काही मोजक्या कर्जदारावर अत्यधिक अवलंबित्व निर्माण झाले आहे. रिस्क मॅनेजमेंटच्या दृष्टीने सर्वात योग्य उपाय कोणता? तर ऑप्शन क्रमांक सी राईट आन्सर. बी. कॉन्सन्ट्रेशन रिस्कचे परीक्षण करून एक्सपोजर लिमिट्स आणि पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन वापरणे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. सहकारी संस्थेच्या आर्थिक विवरणपत्रात नफा दिसत असला तरी मोठ्या प्रमाणात थकीत कर्ज, अपुरी तरतुदी आणि कमी वसुली आढळते. अशा परिस्थितीत केवळ नफ्याच्या आकड्यावर आधारित संस्थेची कार्यक्षमता मोजणे का चुकीचे ठरेल? तर राईट आन्सर आहे बी. अकाउंटिंग प्रॉफिट सोबत ॲसेट क्वालिटी, प्रोव्हिजनिंग, रिकव्हरी आणि कॅपिटल पोझिशन तपासणे आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. एका सहकारी संस्थेने सदस्यांना केवळ कर्ज उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना आर्थिक साक्षरता, संस्थेच्या कामकाजाची माहिती आणि कर्जाच्या योग्य वापराबाबत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ही कृती सहकार्याच्या कोणत्या व्यापक संकल्पनेशी सर्वाधिक संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक एज्युकेशन अँड ट्रेनिंग अँड इन्फॉर्मेशन हे राईट आन्सर आहे मित्रांनो. नेक्स्ट बघूया. एका DCC बँकमध्ये रिकव्हरी पर्सेंटेज कमी होत आहे. व्यवस्थापनेने वसुली वाढवण्यासाठी केवळ थकीत कर्जावर दबाव टाकण्याऐवजी कर्ज वाटपापासून बॉरोअर सिलेक्शन, रिपेमेंट कॅपॅसिटी, इन यूज मॉनिटरिंग आणि इयरली वॉर्निंग मेकॅनिझम मजबूत करण्याचा निर्णय घेतला. हा दृष्टिकोन कोणता दर्शवतो? ठीक आहे. तर राईट आन्सर आहे बी. पूर्ण क्रेडिट लाईफ सायकल रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाने संस्थेचा नफा वाढवणे हेच अंतिम उद्दिष्ट आहे असा निर्णय घेतला आणि सदस्याच्या आर्थिक व सामाजिक गरजांकडे दुर्लक्ष केले. सहकाराच्या मूलभूत तत्वाच्या आधारे या दृष्टिकोनातील मुख्य त्रुटी कोणती? ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक बी. सहकारी संस्था सदस्य केंद्रित असल्याने आर्थिक शाश्वतेबाबत सोबत ठीक आहे सदस्य सेवा आणि सामूहिक हितालाही महत्त्व असते. नेक्स्ट बघूया. एका DCC बँकच्या संचालक मंडळासमोर खालील 4 पर्याय ठेवण्यात आले आहेत. बँकेची दीर्घकालीन आर्थिक सुदृढता आणि सदस्यांचा विश्वास आणि ग्रामीण पतव्यवस्थेतील भूमिका टिकवण्यासाठी कोणती रणनीती सर्वाधिक योग्य ठरेल? ठीक आहे. तर राईट आन्सर आहे मित्रांनो सी. गुणवत्तापूर्ण कर्ज वाटप, प्रभावी वसुली, जोखीम नियंत्रण, सुशासन, सदस्य सहभाग आणि आर्थिक स्थिती यांचा समन्वय साधणे. ठीक आहे. 21वा प्रश्न. एका बँकेच्या ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ठीक आहे. परंतु त्याच वेळी बँकेच्या उच्च तरल मालमत्तेचे प्रमाण कमी झाले आणि दीर्घ मुदतीच्या कर्ज वाटपात वाढ झाली. ठीक आहे. तर अचानक मोठ्या प्रमाणात ठेवी काढल्या गेल्यास बँकेसमोर सर्वाधिक कोणती समस्या निर्माण होऊ शकते? ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक सी राईट आन्सर आहे. लिक्विडिटी मिसमॅच अँड लिक्विडिटी रिस्क. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. एखाद्या बँकेने कर्जदाराची आर्थिक क्षमता, कॅश फ्लो, तारण, क्रेडिट हिस्ट्री तपासून कर्ज मंजूर केले. मात्र कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जदाराने निधी मंजूर उद्देशासाठी वापरला आहे की नाही हे तपासले नाही. या प्रक्रियेत कोणता महत्त्वाचा बँकिंग कंट्रोल कमकुवत
राहिला आहे. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हा राईट आन्सर आहे मित्रांनो. पोस्ट सँक्शन मॉनिटरिंग. ठीक आहे. खालील विधानाचा विचार करा. 23वा प्रश्न. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 CRR कॅश रिझर्व्ह रेशो हा त्याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो, आणि आपण नोट्समध्ये याचं कन्सेप्ट क्लिअर सांगितलेली आहे. कॅश रिझर्व्ह रेशो काय असतं ते. CRR अंतर्गत ठेवलेल्या निधीवर बँकेला सामान्यत कर्ज वाटप करता येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे सेकंड SLR अंतर्गत पात्र तरल मालमत्ता राखली जाते. थर्ड आहे CRR आणि SLR या दोन्हीच्या बँकेच्या लिक्विडिटी मॅनेजमेंटशी संबंध आहे. ठीक आहे. चौथा आहे CRR मध्ये ठेवलेला संपूर्ण निधी बँकेच्या स्वतःच्या नफासाठी वापरता येते. तर राईट आन्सर आहे मित्रांनो याचं बी 1, 2 आणि 3 हे राईट आन्सर आहे. तर हा का चूक आहे बरं चौथा. CRR मध्ये ठेवलेला संपूर्ण निधी बँकेच्या स्वतःच्या नफ्यासाठी वापरला जात नाही. हे राईट आन्सर असू शकतो तिथे. नेक्स्ट बघूया. एखाद्या बँकेच्या कर्ज खात्यात नियमितपणे व्याज जमा होत असले तरी कर्जदाराच्या व्यवसायातील कॅश फ्लो सातत्याने कमी होत आहे आणि परतफेडीची क्षमता खालावत आहे. बँकेने कोणता दृष्टिकोन स्वीकारणे अधिक योग्य आहे. तर ऑप्शन क्रमांक बी राईट आन्सर आहे. इयरली वॉर्निंग सिग्नल्स आणि सिग्नल्सच्या आधारे क्रेडिट रिस्कचे मूल्यांकन करणे. ठीक आहे. तर मित्रांनो हा लास्ट प्रश्न राहील आपला. ठीक आहे. आणि समोरचे प्रश्न मी तुम्हाला सांगतोच काय करायचे ते. 25वा प्रश्न. एका बँकेने कमी व्याजदरावर मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित केली. सुरुवातीला कर्ज वाटपामुळे नफा वाढला, परंतु काही काळानंतर थकीत कर्जे आणि प्रोव्हिजनिंग वाढू लागले. ठीक आहे. या उदाहरणातून बँकिंग मॅनेजमेंटमधील कोणता मूलभूत निष्कर्ष स्पष्ट होतो. तर ऑप्शन क्रमांक बी हा राईट आन्सर आहे. उच्च कर्जवाढीसोबत क्रेडिट अंडररायटिंग ठीक आहे आणि रिस्क मॅनेजमेंट मजबूत असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर मित्रांनो माझं थोडं गळा प्रॉब्लेम होत आहे मला. ठीक आहे. वाचण्यासाठी तुम्हाला समजतच असेल. तर हे संपूर्ण आपण प्रश्न वगैरे संपूर्ण टाकलेले आहेत. ठीक आहे. तर ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल मित्रांनो. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि याची राईट आन्सर की दिलेली आहे लास्ट पेजवरती. ते तुम्ही अगोदर संपूर्ण 90 प्रश्न सोडवा. तुमच्या परीने काय तुमचे आन्सर आलेत ते आन्सर कीनुसार काउंट करा. ठीक आहे. जेवढे पण राईट आन्सर आले असेल ते तुम्ही ॲक्युरेट धरा. ठीक आहे. आणि लवकरच एक्झाम होणार आहे. तर आपल्या ज्या रिव्हिजन नोट्स आहेत मित्रांनो त्या तुम्ही नक्कीच बाय करा. ठीक आहे. याच्यावरती आपण 100% पासिंग गॅरंटी देत आहोत. आणि तुम्हाला ही जी नोट्स आहे प्रश्नपत्रिका ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे.